तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. पात्रतेच्या कागदांवरच प्रश्नचिन्ह. बुलढाणा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प घोटाळे पुन्हा न्यायालयाच्या केंद्रस्थानी. बुलढाणा प्रतिनिधी. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, जिगाव, पैंटाकी, लोगवडी तसेच लोणार तालुक्यातील हिसांग या महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्पांभोवती गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या कथित घोटाळ्यांचे सावट पुन्हा गर्द झाले आहे. निविदा प्रक्रिया, कंत्राटी पात्रता आणि कामांच्या मूल्यांकनाबाबत गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेमुळे पुन्हा ऐरणीवर आले आहे. या प्रकरणाला नव्याने कलाटणी मिळाली ती 31 डिसेंबर रोजी, जेव्हा खडकपूर्णा प्रकल्पाशी संबंधित एक महत्वाचा गुन्हा बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बालाजी रामकृष्ण तिपलवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे सिंचन विभागातील कथित गैरप्रकारांची व्याप्ती अधिक स्पष्ट होऊ लागली आहे. खडकपूर्णा प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 2 अंतर्गत ऊर्ध्वगामी पाईपलाईन व मॅनिफोल्ड बांधकामासाठी काढण्यात आलेल्या निविदेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. उपसा सिंचन योजनेत मोठ्या व्यासाच्या पाईपलाईनद्वारे पाणी उंच भागात नेले जाते. त्यामुळे हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि अनुभवी कंत्राटदारांची आवश्यकता असणारे आहे. या कामाची एकूण किंमत 7,87,29,543 रुपये इतकी असून हे कंत्राटने शेठ अयंड सुरा इंजिनिअरिंग प्रा. पुणे या कंपनीला देण्यात आले होते. मात्र निविदेच्या पूर्वपात्रता टप्प्यात सादर करण्यात आलेल्या 13 अनुभव प्रमाणपत्रांपैकी 2 प्रमाणपत्रे बनावट असल्याचे एसीबीच्या तपासात उघड झाले आहे. सिंचन घोटाळ्याची व्याप्ती वाढते. अनेक प्रकल्प संशयाच्या भोव्यात. एसीबीच्या चौकशीत या प्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेल्या कामांची किंमत व प्रत्यक्ष शासकीय नोंदी यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. तज्ज्ञ समितीच्या मते ही बनावट प्रमाणपत्रे ग्राह्य धरली नसती तर संबंधित कंपनी निविदेस पात्रच ठरली नसती. त्यामुळे पात्रतेच्या निकषांवरच बोट ठेवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिगाव प्रकल्पासंदर्भातही जुन्या प्रकरणांना उजाळा मिळाला आहे. जिगाव धरणाशी संबंधित एका प्रकरणात 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर 2014 पासून चौकशी सुरू असल्याची नोंद आहे. काही प्रकरणात तर 2011 मध्ये चौकशी पूर्ण होऊन दोषारोपपत्रासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र त्याची सद्यस्थिती अद्याप अस्पष्ट आहे. खडकपूर्णा प्रकल्पाबाबत आतापर्यंत 4 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यातील काही प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली असली तरी काही अद्याप प्रलंबित आहेत. पैंटाकी प्रकल्प प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले असून हिरवो प्रकल्पाशी संबंधित प्रकरण न्यायालयीन स्तरावर आहे. दरम्यान जिगाव प्रकल्पांतर्गत रस्ता बांधकामाच्या निविदा मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी 24 डिसेंबर रोजी शेगाव पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनर्वसन विभागाच्या तक्रारीवरून कंत्राटदार विलास पाटील यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.